तर बाबानो गाडीला टायर टाकलं तळेगावला नेऊन उत्तम शेटकडे दिली ती गाडी चालवायला. मी त्यांची टू व्हीलर घेऊन आलो. गेलो गाडीला वॉशिंग बिशिंग केली. त्या दिवशी काय ऑर्डर नसल्यामुळं मुक्काम ठोकला त्या दिवशी भावानं. दुसऱ्या दिवशी सकाळ का उठलं, आंघोळ मारली आणि वडूला भरायला गेलो. अर्धी विस्टनाची डिलिव्हरी. विस्टन तिथं भरून आपल्याला DSMला जायचं होतं रांजणगावला. तर विस्टन भरलं आणि रांजणगावला येता येता गणपतीचं दर्शन घेतलं. रांजणगाव गणपती हे बघा, ट्रॅक्टर बिक्टर आला आडवं. तर काय झपक गाणी वाजली. गेलो मग मी गुडू आलो. DSMच्या बाहेर गाडी लावली, एंट्री केली आणि त्याच्या मायला त्याने काय लवकर आतच घेतली नाही गाडी. परत 5 वाजता आत घेतली, गाडी भरली. काय 5 टन टाकायचं होतं, 5 टन माल टाकला. एका तासात तर गाडी बाहेर निघून आली भावांना. मग आत गेलीच्या पुढं मग काय वळली झपक नियोजनमध्ये गेली. गाडी साईडला घेऊन केली पॅक आणि मग काय भावांना निघायचं होता बेंगलोरसाठी, डायरेक्ट बेंगलोर. तर भावांना मध्ये काय व्हिडिओ नाही बनवला. पण संध्याकाळी आप्पा आलं, मी उमरगला झोपलो होतो. आपण आम्ही बॉर्डरला चहा मारला. सलगरचा अमृततुल्य फेमस, आपल्याला खूप आवडतं भावांना चहा. मग तिथून उचलल्या गाड्या डायरेक्ट नॉनस्टॉप गेलो पंपात डिझेल टाकायला. निपाणीच्या गाठात काय आपल्याला 12 टन लोड आप्पाने हाणली ओव्हरटॅक भावांना. गेलो मग डिझेल फुल केलं. तिथून पुढं जाऊन पंजाबी हॉटेलला जेवायला थांबलो. संकेश्वर बायपासला होता भावांना. जेवण केलं. मुलाला झोपलो होतं रात्री. सकाळी तिथून उठून आलो 5लाच आणि इथून आलो शिमलाला चहा मारला भावांना. मग तिथून पुढं काय दुपारी आम्ही राजस्थानी झोपलो होतो. तिथून उठलो, डाऊसपेठला आलो. मग काय दुपारी झोपल्यामुळे काय भूक बी लवकर लागली नव्हती म्हणून बसलो अण्णांना आम्ही गप्पामध्ये. जेवण केलं, तिथं झोपलो. 5 वाजता उठून आलो मी जागेवर ठेप्याला. मसाला भात बनवायचं सामान बी घेऊन आलो. 2 गाड्या पुढं असतं काय खाली होत नाही भावांना. खाली होत नाही म्हणून दुपारून गाडी आली आपली जोडीदार लटांबळीची. त्यांचे ते 2 ड्रायव्हर आणि मी दुपारी बनवलेलं राईस आणि ते आम्ही आणलं परोठं. पार्सल भावांना पार्सल परोठं, दुपारी बनवलेलं राईस. आता काय दाबून नियोजन. दुसऱ्या दिवशी पहिल्याच नंबराला आपली गाडी होती. लावली मी पॉईंटला खाली कराय. त्यांचं वाजता बघा कटाळेवाने बसलं होतं. मग चार्जिंग लावून माझी गाडी दुपारी 3 वाजता खाली झाली भावांना. 3 वाजता निघालो मी केअरपेटच्या दिशेने, कारण मला आप्पाचा फोन आला तर मी जेवण बनवणार आहे म्हणून. मी काय सोडली जात नियोजन. गेलो संध्याकाळी 8 वाजता केअरपेटला पोचलो. रोट्या आणल्या पार्सल. आप्पांनी मस्त तगडं नियोजन केलं. तर आता जेवण झालं भावांना. आता निघायचं मला पुढं. तर मग मी रातोरात गाठलं 1 वाजेपर्यंत चिकमंगलोर भावांना. सकाळी चिकमंगलोरला तिथं जाऊन झोपलो होतं. सकाळी 6 वाजता उठलो आणि गेलो आमच्या शाळेत अरुणबाईचं ऑफिस. आताच उघडलं. एंट्री केली, चिठ्ठी घेतली भावांना. 12 टन काय जास्त गाड्या नव्हती. चिठ्ठी घेतली, गेंडाळीला भरायला आलो. पण अक्षय भाऊ भेटलं तिथं. आपली आज काय गाडी भरणार नाही, उद्या. तर भावांनो संध्याकाळच्या 8:30 वाजता अक्षय भाऊची गाडी भरती. गाडी भरल्याच्या नंतर निघालो काटा करायला. आणि येताना मला पण जेवण पार्सल आणायचं आहे तिकडूनच. पार्टीवाला बिल घेऊन येणार आहे. पार्टीवाल्याबरोबर परत पाठीमागे यायचं आहे. कंप्लीट काटा ते ही अंतर 1.5 किलोमीटरचं आहे. भावांनो जेवण तर काय आणल्याच्या नंतर जेवत नाही, कारण तब्येत बरोबर नसते भावांनो. रात्री गोळ्या खाऊन झोपल्यामुळं आता सकाळी मला व्यवस्थित वाटतंय. हे बघा गोळ्या भावांनो काल घेऊन आलेलो आहे. तर भावांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉग.